नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भगवानराव मस्के, संचालक संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र औंढा नागनाथ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले डिजिटल अभ्यासिका जुने बस स्टँड औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरचा आपण व्हिडिओ प्रयोगाचा अभ्यास करत होतो. त्यामध्ये कर्ता कसा ओळखावा याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. आता आपण प्रयोगामध्येच की प्रयोग शिकत असताना आपण प्रयोगाची व्याख्या केली होती. कर्ता, कर्म, क्रियापद याच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. मग याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कर्ता कसा ओळखावा हे पाहिले. आता इथे पहा, या व्हिडिओमध्ये आपण कर्म कसे ओळखावे, कर्म कसे ओळखावे म्हणजे आपल्याला कर्म ओळखता आलं, वाक्यातलं कर्म ओळखता आलं तर तुम्हाला सकर्मक आणि अकर्मक ही संकल्पना तुमची स्पष्ट होते. म्हणजे इथे तुम्हाला जर वाक्यातलं कर्मच शोधता आलं म्हणजे कोणतं कर्म आहे तर तुम्ही मग सकर्मक आणि अकर्मक, सकर्मक वाक्य आणि अकर्मक वाक्य ही संकल्पना तुमची क्लिअर होईल. जसं आपण मग प्रयोग शिकत असताना कर्तरी प्रयोग आहे, कर्ते प्रयोगामध्ये सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे. मग कर्मणी प्रयोगात लक्षात ठेवा की कर्मणी प्रयोग कर्माशिवाय होतच नसतो, म्हणजे अकर्मक वाक्याचा कर्मणी प्रयोग नसतो. आणि भावे प्रयोग आहे, तर भावे प्रयोगामध्ये सुद्धा सकर्मक भावे, अकर्मक भावे आणि नंतर अकर्तृक भावे प्रयोग आहे. आता इथे म्हणून कर्म ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. आपल्या मराठी व्याकरणाचा तो पाया आहे. म्हणजे कर्म ओळखता आला पाहिजे माणसाला. कर्म ओळखत असताना कर्म कसे ओळखावे तर वाक्यामध्ये क्रिया सोसणारे म्हणजे कर्त्यापासून क्रिया ज्यावर घडते, क्रिया ज्यावर घडते ते कर्म असते. म्हणजे कर्त्यापासून निघालेली क्रिया ज्यावर घडत असते ते कर्म असते. आता उदाहरण पाहू आपण इथे की राम आंबा खातो, राम आंबा खातो. तर खाणारा कोण तर राम, म्हणजे वाक्यातला कर्ता राम आहे. मग खाण्याची क्रिया लक्षात ठेवा, खाण्याची क्रिया कोणावर घडते म्हणजे खाण्याची क्रिया करणारा राम आहे, पण क्रिया कोणावर घडते ती घडते आंब्यावर. म्हणजे आंबा हे वाक्यातलं काय आहे कर्म आहे. म्हणजे आंबा हे वाक्यातलं कर्म असताना आपल्याला दिसून येतं. जसं पहा, कोंडबा, कोंडबा गवताचा भारा आणतो, भारा आणतो. आता इथे पहा, आणणारा कोण कोंडबा आहे ना, कोंडबा. आणि कोंडबा काय करतो किंवा कोंडबा आणण्याची म्हणजे आणण्याची क्रिया कशावर घडते तर इथे आपण पाहिलं भारा. म्हणजे भारा हे वाक्यातलं काय आहे कर्म आहे. म्हणजे एक समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो की कर्त्यापासून निघालेली क्रिया ज्यावर घडत असते ते कर्म असते. त्यानंतर आहे शांताबाई, शांताबाई भजे काढते, भजे काढते. आता काढणारी कोण शांताबाई, म्हणजे वाक्यातला कर्ता शांताबाई. काढण्याची क्रिया कशावर घडते भज्यावर घडते. म्हणजे भजे हे वाक्यातलं काय आहे कर्म आहे. भजे हे वाक्यातलं काय आहे कर्म आहे. या प्रकारे कर्त्यापासून निघालेली क्रिया ज्यावर घडत असते ते काय असतं कर्म असते. म्हणजे कर्त्यापासून म्हणजे कर्त्या क्रिया. शांताबाई काढण्याची क्रिया कशावर करते भज्यावर करते. कोंडबा आणण्याची क्रिया कशावर करतो भाऱ्यावर करतो. राम खाण्याची क्रिया कशावर करतो आंब्यावर करतो. म्हणजे क्रिया ज्यावर क्रिया घडत असते, कर्त्यापासून निघालेली क्रिया ज्यावर घडत असते म्हणून क्रिया सोसणारे हे काय असतं कर्म असताना आपल्याला दिसून येते. मग प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला वाक्यातलं कर्म हे सहजरित्या शोधता आलं पाहिजे. या पद्धतीने की ज्याच्यावर क्रिया घडत असते ते काय असतं कर्म असतं.
आणि एक उदाहरण समजा. आता हा भाग झाला आपण कर्म शोधण्याचा. परंतु वाक्यातला कर्ता आहे आणि क्रिया कर्त्यावरच घडत असेल तर त्या वाक्यात कर्म नसते. जसं की मी रस्त्यात पडलो. मी रस्त्यात पडलो. आता इथे पडणारा मी आहे आणि पडायला कोण? मीच. म्हणजे कर्ताच पडत आहे. पडण्याची क्रिया कोणावर घडत आहे? रस्ता पडत आहे का नाही? मी पडत आहे. म्हणजे कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कर्त्यावरच घडत असेल म्हणजे क्रिया दुसऱ्या कोणावर घडत नसेल मग त्यावेळेस वाक्यामध्ये कर्म नसतं. तेव्हा ते वाक्य काय असतं? अकर्मक असते. जसं ती झपझप चालते. ती झपझप चालते. ती झपझप चालते. तो झोपेत घोरतो. तो झोपेत घोरतो. म्हणजे या प्रकारचे वाक्य जर पाहिले आपल्याला तर हे सगळे वाक्य म्हणजे इथे आपल्याला कर्त्यापासून निघालेली क्रिया कशावर घडताना दिसते? कर्त्यावरच घडताना दिसते. म्हणून ही वाक्य काय? अकर्मक. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कर्म कसं ओळखावं हे शिकलेलं आहे. कर्म ओळखत असताना कर्त्यापासून निघालेली क्रिया ज्यावर घडत असते ते कर्म असते. आता या छोट्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा भाग शिकलेले आहोत. यानंतरचा जो समोरचा भाग आहे आपल्याला प्रयोगामध्ये प्रयोगाचे मुख्य प्रकार आणि संकर प्रयोग. प्रयोगाचे मुख्य प्रकार 3 आहेत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, बाह्य प्रयोग आणि इतर प्रकारामध्ये संकीर्ण प्रकार म्हणजे संकीर्ण प्रयोग आणि संमिश्र प्रयोग किंवा संमिश्र प्रयोग त्याचे उपप्रकार आपल्याला इथे शिकायचे. तर आमचं जे YouTube चॅनल आहे संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कळमनुरी औंढा नागनाथ हे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आगामी होणाऱ्या 26 मध्ये पोलीस भरतीसाठी संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र औंढा नागनाथ इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डिजिटल अभ्यासिका येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देणे चालू आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये पाठवण्याचा आमचा हा संकल्प आहे, सेवा आहे ती चालू राहणार आहे. इथे आपण थांबू. धन्यवाद.